संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर सध्या एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे बुद्धगया येथील बुद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी विविध स्तरांची आंदोलने व मोर्चे, धरणे आंदोलन सुरू होणार आहे। हे सुरू असताना दर्यापूर सुद्धा मागे नव्हते। दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन धरण्यात आले होते। महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्यापूर यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा अमरावती पश्चिम विभागातर्फे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा अमरावती पश्चिम विभागातर्फे पंतप्रधान, बिहारचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले व एकदिवसीय धरणे आंदोलन केले। यावेळी संजय चोरपगार यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व बौद्ध महासभा अंकुश वाघपांजर, अशोक दुधडे, रायबोड व इतर तालुक्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत।